सण आला सौभाग्याचा, बंद अतूट नात्यांचा, या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव आमच्या ऑल इन वन चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, कोणत्या तारखेला आहे, या दिवशी वडाची पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे, वटपौर्णिमेचा उपवास कोणत्या दिवशी करावा व कसा सोडायचा आहे. सर्व भगिनींना प्रश्न पडला आहे की वटपौर्णिमा कधी साजरी करायची आहे, 10 जूनला का 11 जूनला. कारण कॅलेंडरमध्ये 10 जूनला वटपौर्णिमा लिहिलेला आहे, पण पौर्णिमा जी आहे ती 11 जूनला दाखवली आहे. मग पूजा नेमकी कोणत्या दिवशी करायची आहे, कोणत्या मुहूर्तावर करायची आहे. तर हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो आणि ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आलेले आहे. पौर्णिमा तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:13 समाप्त होत आहे. त्यामुळे वटपौर्णिमा म्हणजेच वडाची पूजा जी आहे ती आपण 10 तारखेलाच करायची आहे. वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे. वडाची पूजा करण्याचा मुहूर्त 10 तारखेला 8:52 पासून ते दुपारी 2:05 पर्यंत आहे. या वेळेमध्येच आपल्याला वडाचे पूजन करायचे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सनातन धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत करतात. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर उपवास केला जातो. काही महिला तर हे व्रत पौर्णिमेच्या अगोदर 3 दिवस करतात. हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, म्हणून सर्वांनी पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत उपवास करावा व या दिवशी वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. आता बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आली आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंतच हा उपवास करतात आणि पूजा झाली की उपवास सोडतात. पण आपण किती वेळ उपवास करतो हे महत्त्वाचे नाही, कोणत्याही व्रतामागची भावना महत्त्वाची आहे. कोणताही देव उपाशी राहून माझे व्रत कर म्हणत नाही. जशी पण तुमच्या भागात पद्धत असेल तसा तुम्ही उपवास करू शकता. पण तरी सांगते की पूर्ण दिवस तुम्ही उपवास करत असाल तर फराळाचे पदार्थ किंवा फळं, दूध असा आहार घ्या आणि फक्त पूजा होईपर्यंत उपवास करत असाल तर शक्यतो फराळाचे पदार्थ खाऊ नका, फक्त चहा किंवा दूध घ्या आणि पूजा झाल्यानंतर सात्विक भोजन करून हा उपवास सोडावा, म्हणजे व्रताचे फळ तुम्हाला मिळेल. वटपौर्णिमाचे व्रत करताना नेहमी त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्रीची कथा ऐकावी. वटसावित्री व्रताच्या कथेची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि एंड स्क्रीनवरती पण देत आहे, त्यातली तुम्ही ऐकू शकता. तर हे व्रत करून उपवास करून कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील समस्या व सर्व संकटे दूर होतात अशी सुद्धा भावना आहे. या कथेवरून तुमच्या लक्षात येईल की हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे, आपल्या अखंड सौभाग्यासाठी आहे. या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केल्याने त्यांना 7 जन्म तोच पती मिळतो आणि सावित्री देवीची कृपाही या जोडप्यावरती राहते. वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत. शिवाय वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थांचा सुद्धा निवास असतो. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने एकाच वेळी एवढ्या देवांचे आशीर्वाद मिळतात असेही मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच संतान प्राप्तीसाठी सुद्धा स्त्रिया हे व्रत करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते. तसेच अखंड आयुष्य माझ्या पतीला लाभू दे. वटवृक्षाच्या पारंब्यांपासून अनेक वटवृक्ष तयार होतात, म्हणजेच त्याचा विस्तार खूप मोठा असतो. तसाच माझ्या संसाराचा विस्तार होऊ देत, म्हणजेच मुलं, लेकी, सुना, नातवंड, पतवंड तसेच संसाराचा विस्तार म्हणजेच धंदा, नोकरी यात भरभराट होऊ देत, ही भावना मनात ठेवून हे व्रत करावे. वटपौर्णिमेचा मंत्र आहे वटमुले सीतो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दना, वटग्रेतू शिवो देवा, सावित्री वटसंचिता. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा आणखी एक मंत्र आहे जो वडाची पूजा करताना वडाला धागा बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे. वटसिंचामी ते मूल सलिलेरमृतोत्पमे, यथा शाखा प्रशाखा
विविरुद्धोऽसि त्वमहितले तथा पुत्रेश्च पौत्रेश्च संपन्न कुरु मा सदा या मंत्राचा जप करावा। या दिवशी वडपूजा करायला जाताना स्त्रियांनी साज शृंगार करायचा आहे। खूप सारा नाही केला तरी भरजरी साडी, हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगात कुंकू, मंगळसूत्र, पायात पैंजण, जोडवी, नाकात नथ आणि हातावर मेहंदी असावी। कारण हा शृंगार का करायचा आहे, त्याचे महत्त्व काय आहे, हे सर्व वटपौर्णिमेच्या कथेमध्ये सांगितले आहे। ती कथा तुम्हाला एंड स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। ती कथा नक्की ऐका, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील। मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।